नमस्कार, मी लवकुश आडेसर्स मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मधील इक्वेशन्सला सायमल्टेनियसली कसं सॉल्व्ह करायचं ते बघितलेलं आहे। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्सला आपण क्रॅमर्स रूलनी कसं सॉल्व्ह करायचं ते बघितलेलं आहे। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं पोर्शन आपलं दिलेल्या स्क्रीनवरती आहे। सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल। दिलेली इक्वेशन्स आहे आपल्याला दिलेली इक्वेशन्स 4x + 3y - 4 = 0। देन सेकंड इक्वेशन्स आहे 6x = 8 - 5y। दुसरी इक्वेशन्स आहे गिवन इक्वेशन्स। सुरुवातीला लिहिलं आपण गिवन इक्वेशन इन द फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला? या फॉर्म मध्ये लिहायचं ax + by = c। या फॉर्म मध्ये लिहायचं आहे दिलेलं इक्वेशन्सला। तर पहिली इक्वेशन्स आहे 4x + 3y - 4 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर किती येते 4 + 4। ही इक्वेशन फर्स्ट झाली। त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 6x - 5y ला इकडे आणल्यानंतर +5y = 8। ही दुसरी इक्वेशन्स आहे। आता या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचं आहे। दोन्ही इक्वेशन्सला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे। डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना डिटर्मिनंटची जेव्हा व्हॅल्यू काढतो आपण तेव्हा पहिल्या इक्वेशन्स मध्ये x ला लागून असणार कोएफिशिएंट किती आहे 4, y ला लागून असणार 3। त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये x ला लागून आहे 6, y ला लागून आहे 5। दोन्ही इक्वेशन्स लिहिलेले आहे त्याच्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये। आपण आता याला सॉल्व्ह करू। 5 × 4 5 × 4 - 6 × 3 6 × 3। देन 5 × 4 = 20 - 6 × 3 = 18। 20 - 18 = 2। देन d आपल्या जवळ आलेला आहे 2। ही d ची व्हॅल्यू आली। ज्या इक्वेशन्सला आपण दिलेले इक्वेशन्स आहे 4x + 3y - 4 = 0 आणि दुसरी इक्वेशन आहे 6x = 8y - 5 8 - 5y = नाही दिलेला आहे काही। तेच इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। म्हणजेच या इक्वेशन्स मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे x आणि y। या इक्वेशनचं सोल्युशन पण कोणत्या मेथडनी? युजिंग क्रॅमर्स रूलनी। क्रॅमर्स रूलनी याचं इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिले सुरुवातीला पाहिजे d ची व्हॅल्यू, त्यानंतर सुरुवातीला पाहिजे dx फाइंड आउट करता वेळेस जेव्हा आपला x चा कॉलम आहे हा 4 आणि 6 या कॉलमला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्मनी 4 आणि 8 नी रिप्लेस करायचं आणि y चा कॉलम सेम जशाच तसं 3 आणि हे 5 3 आणि 5। आता dx ची व्हॅल्यू काढताना 5 × 4 5 × 4 - 8 × 3 8 × 3। देन 5 × 4 = 20 - 8 × 3 = 24। देन आन्सर आलेला आहे आपल्या जवळ -4। हे dx ची व्हॅल्यू आलेली आहे। कशाची? dx ची व्हॅल्यू आली। तशीच आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये काढायची आहे dy ची व्हॅल्यू। dy ची जेव्हा व्हॅल्यू काढू आपण तेव्हा जो y चा कॉलम आहे 3 आणि 5, x चा कॉलम ऍज इट इज लिहायचं 4 आणि 6। हा जो y चा कॉलम आहे 3 आणि 5 याच्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म रिप्लेस करायचं 4 आणि 8। हेच सॉल्व्ह करू आपण। किती आहे 8 × 4 8 × 4 - 6 × 4 6 × 4। आन्सर येईल आपल्या जवळ। आन्सर येणार आपल्या जवळ 8 × 4 = 8 × 4 = 32 - 6 × 4 = 24। 32 - 24 आपल्या जवळ येते 10। किती येणार 32 मधून 24 गेल्यानंतर येते आपल्या जवळ 8। किती येणार 8। हे येते dy ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 8। जसे आपण या इक्वेशन्स मध्ये कशाची व्हॅल्यू काढलेली आहे? सुरुवातीला इक्वेशन दिलेली आहे 4x + 3y - 4 = 0 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 6x = 8 - 5y। या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला d ची व्हॅल्यू काढली, त्यानंतर dx ची व्हॅल्यू काढली आणि dy ची व्हॅल्यू काढली। आपल्याला इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी x ची व्हॅल्यू काढतो आपण। x = आपल्या जवळ फॉर्म्युला आहे dx/d। dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे -4 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे 2 + 2। हेच x आलेला आहे 2 × 1 = 2 2 × 2 = 4। देन x व्हॅल्यू आलेली आहे -2। x ची व्हॅल्यू आलेली आहे -2। तेच या इक्वेशन्स मध्ये x ची व्हॅल्यू आली आपल्या जवळ -2। तसंच y ची व्हॅल्यू काढताना y चा फॉर्म्युला आहे dy/d। तर dy/d देन dy ची व्हॅल्यू आलेली आहे 8 अपॉन मध्ये d आलेला आहे आपल्या जवळ 2 d आहे 2। देन y येते आपल्या जवळ किती येणार
4, y इज इक्वल टू येणार 4. हेच आपला आन्सर असणार आहे. x इज इक्वल टू -2 अँड देन y इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू 4. हेच सोल्युशन्स आहे. शेवटी लिहायचं सोल्युशन्स आर. काय आहे आपल्याजवळ x आणि y दिलेल्या इक्वेशन्स मध्ये x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ -2, देन y ची व्हॅल्यू आलेली आहे 4. हे इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ दिलेलं स्क्रीन मध्ये x + 2y = -1, देन 2x - 3y = 12. पहिली इक्वेशन आहे गिवन इक्वेशन दिलेला आहे आपल्याजवळ x + 2y = -1 आणि दुसरी इक्वेशन आहे 2x - 3y = 12. दोन्ही इक्वेशन्स मध्ये या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. डी ची व्हॅल्यू काढायची आहे. x ला लागून असणारं टर्म काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे. दुसरी y ला लागून असणार किती आहे 2. देन x ला लागून असणार दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये 2 आणि y लागून असणार -3. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. डी मध्ये -3 × -3 × 1 -2 × 2 × 2 -3 × 1 = -4 देन -2 × 2 = 4. -3 - 4 किती येणार आपल्याजवळ -7. हे आलेलं आहे डी ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू? डी ची व्हॅल्यू. सेम याच इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dx ची. जेव्हा व्हॅल्यू काढू आपण dx ची व्हॅल्यू जेव्हा काढू, जो x चा कॉलम आहे तो कॉलम रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्म. किती आहे -1 आणि 12. कॉन्स्टंट टर्म आहे -1 आणि 12. y चा कॉलम जशाच तसं 2 आणि -3 हे कॉलम जशाच तसं सेम सॉल्व्ह करा. -3 × -1 मायनस हा फॉर्म्युला मधला, त्यानंतर 12 × 2 मायनस प्लस 3 × 1 = 3. देन -12 × 2 = 24. देन 3 - 24 मोठं सबट्रॅक्शन्स करायचं. साइन जर चेंज असेल तर सबट्रॅक्शन करायचं. 24 मधून 3 गेल्यानंतर आपल्याजवळ 21 उरते आणि जे मोठं नंबर आहे त्याचं चिन्ह द्यायचं. हे झालेलं आहे dx ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू? dx ची व्हॅल्यू. सेम याचप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dy ची व्हॅल्यू काढताना जो y चा कॉलम आहे 2 आणि -3, y चा कॉलम 2 आणि -3 त्याला रिप्लेस करायचं -1 आणि 12. हे सेम तशाच तसं लिहायचं 1 आणि 2. x चा कॉलम हा y चा कॉलम आहे, याला रिप्लेस करायचं -1 आणि 12. हेच सॉल्व्ह करू. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जे सोल्युशन येईल तेच आपलं dy ची व्हॅल्यू असणार आहे 12 × 1 मायनस हा फॉर्म्युला मधला, त्यानंतर 2 × हा -1 देन सोल्युशन येणार आपल्याजवळ 12 × 1 = 12 मायनस × प्लस 2 × 1 = 2 देन 12 + 2 = 14. हे आलेलं आहे dy ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आलेली आहे? dy ची व्हॅल्यू. सेम बाय क्रॅमर्स रूलने आपल्याला एक्झाम्पल कशा मेथडने सोडवायला सांगितलेलं आहे? बाय क्रॅमर्स रूलने. जेव्हा आपण क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल सोडवतो तेव्हा x इज इक्वल टू असते आपल्याजवळ dx/d. देन dx ची व्हॅल्यू आलेली आहे -21 आणि d आलेला आहे आपल्याजवळ -7. मायनस गेट प्लस 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. किती आलेला आहे आपल्याजवळ? x इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू आलेली आहे 3. सेम जसं x ची व्हॅल्यू काढली आपण तसंच आपल्यासाठी जसं x ची व्हॅल्यू काढली तसंच y चा पण फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू dy/d. y इज इक्वल टू येणार dy/d. देन y इज इक्वल टू dy. dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याजवळ 14. देन d इज इक्वल टू आहे आपल्याजवळ -7. देन y इज इक्वल टू येणार आपल्याजवळ 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. हे आलेलं आहे -2. आन्सर किती आलेला आहे? y इज इक्वल टू -2. हेच आपलं सोल्युशन असणार आहे. सोल्युशन्स आर काय आहे? x आणि y दोन व्हेरिएबल आहे. याचं सोल्युशन x इज इक्वल टू आलेला आहे 3, देन y इज इक्वल टू आलेला आहे -2. हे आपलं सोल्युशन्स असणार आहे. दिलेलं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. या त्याच्यामध्ये 6x - 4y = -12, देन 8x - 3y = -2. गिवन इक्वेशन. सुरुवातीला गिवन इक्वेशन्स. पहिली इक्वेशन्स आहे 6x - 4y = -12 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 8x - 3y = -2. हे दोन इक्वेशन्स आहे. या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचं आहे. तर क्रॅमर्स रूलने सोडवण्यासाठी आपण सर्वात आधी कशाची व्हॅल्यू काढतो? d ची व्हॅल्यू काढताना सेम प्रोसेस. x ला लागून असणार कोएफिशिएंट 6, y ला लागून असणार कोएफिशिएंट -4, x ला लागून असणार कोएफिशिएंट 8, y ला लागून असणार कोएफिशिएंट -3. हे व्हॅल्यू काढू आपण. -3 × 6
क्रॉस मल्टिप्लाय करा, -3 मल्टिप्लाय बाय 6 मायनस हा फॉर्म्युला मधला मायनस, त्याच्यानंतर 8 मल्टिप्लाय बाय -4 हेच करा कॅल्क्युलेशन्स, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस साइन ट्रिक 18, त्याच्यानंतर मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस 8 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल्स टू 32. देन दोघांचे साइन जर चेंज असेल, प्लस आणि मायनस साइन जर चेंज असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. 32 मधून 18 गेल्यानंतर किती येणार आपल्या जवळ, 32 मधून 18 गेल्यानंतर 14 किती येणार, 14 आणि 14 किती आहे, हा मोठा जो साइन आहे, मोठा जो नंबर आहे 32 त्याचा साइन प्लस आहे, तर हे पण किती येणार प्लस. तर डी इज इक्वल्स टू आला आपल्या जवळ 14. डी इज इक्वल्स टू किती आलेला आहे 14. त्यानंतर डी इज इक्वल्स टू जसं आपल्या जवळ 14 आलेला आहे, त्यानंतर दुसरं आहे आपल्या जवळ डीएक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, डीएक्स ची. जेव्हा डीएक्स ची व्हॅल्यू काढतो आपण तेव्हा काय करायचं, जो एक्स चा कॉलम आहे हा 6 आणि 8 त्याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्मनी. काय आहे -12 आणि 2 नी, -12 आणि 2. वायचा कॉलम सेम ॲज इट इज किती आहे -4 आणि 3, -4 आणि 3 सेम करा कॅल्क्युलेशन्स. 3 मल्टिप्लाय बाय -12 देन मायनस हा फॉर्म्युला मधला 2 मल्टिप्लाय बाय -4 देन 12 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल्स टू येते आपल्या जवळ 36. देन प्लस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस मल्टिप्लाय बाय मायनस येणार आपल्या जवळ प्लस. देन 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल्स टू 8. आन्सर येणार आपल्या जवळ किती येणार 28. कोणते 28 -28 किती -28. हेच ऑप्शन असणार आहे आपल्याला डीएक्स. आन्सर असणार आहे डीएक्स. जसं आपण डीएक्स व्हॅल्यू काढली तशीच आपल्याला काय कशाची व्हॅल्यू काढायची आहे आता डीवायची. जेव्हा डीवायची व्हॅल्यू काढतो आपण काय करायचं, जो वायचा कॉलम आहे हा एक्सचा कॉलम हा वायचा कॉलम, जेव्हा वायची व्हॅल्यू काढतो तेव्हा हा वायचा कॉलम रिप्लेस करायचं कशाने, कॉन्स्टंट टर्मनी. एक्सचा कॉलम जशाच तसं 6 आणि 8 जशाच तसं याला रिप्लेस करायचं -12 आणि 2 नी, -12 आणि -2 नी रिप्लेस करायचं. देन डी ची व्हॅल्यू काढू आपण. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy इज इक्वल्स टू -2 मल्टिप्लाय बाय 6 मायनस हा फॉर्म्युला मधला, त्याच्यानंतर 8 मल्टिप्लाय बाय -12 करा कॅल्क्युलेशन्स किती येते. 6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 12. देन मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस. देन 12 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल्स टू 96. आन्सर किती येणार आपल्या जवळ, आन्सर येणार आपल्या जवळ dy इज इक्वल्स टू आपल्या जवळ आन्सर येणार आहे 84. किती येते 84. हे 84 प्लस मायनस मोठा नंबर असेल तर त्याचा साइन द्यायचं, किती येणार +84 हे आलेलं आहे डीएक्स आणि डीवाय ची व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू आपण काढलेली आहे डी ची. आपल्याला व्हॅल्यू कशा सोल्युशन्स या इक्वेशन मध्ये दिलेलं जे व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपल्याला सोल्युशन्स मध्ये काय आहे, एक्स ची जेव्हा व्हॅल्यू काढतो आपण बाय क्रॅमर्स रूलनी, सोल्युशन्स आहे आपल्या जवळ एक्स ची व्हॅल्यू काढायची असते, फॉर्म्युला आहे बाय क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करत आहोत आपण. बाय क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करतो. एक्स इज इक्वल्स टू डीएक्स अपॉन डी हा फॉर्म्युला आहे. डीएक्स ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ -28 आणि डी ची व्हॅल्यू आहे 14. देन एक्स इज इक्वल्स टू आन्सर येते आपल्या जवळ 14 1 14 14 2 28. देन -2 एक्स इज इक्वल्स टू आन्सर आलेला आहे -2. जसं एक्स ची व्हॅल्यू काढली आपण तसंच आपल्या जवळ वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, वाय ची. तर वाय ची व्हॅल्यू काढताना सिन्स वाय इज इक्वल्स टू आहे आपल्या जवळ dy अपॉन डी हा फॉर्म्युला आहे. dy ची व्हॅल्यू आलेली आहे 84 आणि डी आहे आपल्या जवळ 14. किती आहे 14. देन y इज इक्वल्स टू 14 1 14 14 2 28 14 3 42 14 2 56 14 5 70 14 6 84 किती येणार 6. y इज इक्वल्स टू 6. हेच आपलं सोल्युशन्स आहे. द सोल्युशन्स आर काय आहे, सोल्युशन्स एक्स आणि वाय. एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ -2 देन वाय ची व्हॅल्यू आलेली आहे 6. हे आपलं सोल्युशन असणार आहे. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला काय केलेलं आहे, गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. त्यानंतर आपल्याला डी ची व्हॅल्यू पाहिजे, डीएक्स ची व्हॅल्यू पाहिजे आणि डीवाय ची व्हॅल्यू पाहिजे. जेव्हा डी ची व्हॅल्यू काढतो तेव्हा कॉन्स्टंट टर्म घ्यायचं नाही, एक्स आणि वायचाच टर्मचं कोएफिशियंट घ्यायचं. डीएक्सच्या काढता वेळेस एक्सचा कॉलम घ्यायचं नाही, डीवाय ची व्हॅल्यू काढताना वायचा कॉलम घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर डीएक्स डीवाय चे यूज होते आपल्या जवळ. एक्स इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे डीएक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे डीवाय अपॉन डी. हे दोन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर एक्स आणि वाय हे त्याचं सोल्युशन्स आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ. दिलेला आहे आपल्या स्क्रीनवरती 4m + 6n = 54. पहिलं
इक्वेशन्स आहे गिवन इक्वेशन आहे आपल्याजवळ गिवन इक्वेशन. पहिली इक्वेशन्स आहे 4m + 6n = 54 पहिली इक्वेशन. दुसरी इक्वेशन्स आहे 3n + 2n = 28. दोन इक्वेशन्स आहे m आणि n च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. m आणि n इथे काय आहे व्हेरिएबल आहे. 3m दिलेला आहे इथे 3m + 2n = 28. दोन्ही इक्वेशन्स मध्ये m आणि n च्या व्हॅल्यू जर काढायचं असेल तर आपल्याला पहिले सुरुवातीला काय काढायचं आहे d ची व्हॅल्यू काढण्याची. d ची व्हॅल्यू काढण्यासाठी दोन व्हेरिएबल आहे m आणि n. तर m ला लागून असणारं कोएफिशियंट 4, n ला लागून असणारं 6, m ला लागून असणारं 3 आणि याच्यामध्ये 2. हे व्हॅल्यू काढायचं आपल्याला 2 × 4 2 × 4 मायनस 3 × 6 3 × 6. हे सोल्युशन्स येते आपल्याजवळ 4 2 8 मायनस 6 sin 2 sin 3 18. इथे आपला जो आन्सर d किती आलेला आहे -10. d -10. देन d -10 आल्यानंतर आपण कशाची व्हॅल्यू काढतो आता dx ची. जेव्हा dx ची व्हॅल्यू काढतो x ला लागून असणारा जो कॉलम आहे त्याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्म. किती आहे कॉन्स्टंट टर्म 54 आणि 28. हे कॉन्स्टंट टर्म आहे. हे 6 आणि 2. दुसरा आहे 6 आणि 2. करा कॅल्क्युलेशन्स. किती येते 52 × 54 2 × 54 मायनस 6 × 28. हे सोल्युशन्स येते आपल्याजवळ 2 × 54 = 2 × 54 = आपल्याजवळ येते 108 आणि हे येते आपल्याजवळ 108 आणि 6 × 28 हे येते आपल्याजवळ 168. हे येते. दोघाला कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याजवळ आन्सर किती येते -60. dx किती येणार dx बरोबर -60. dx बरोबर जसं -60 आलं तसंच आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे. आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे dy ची. जेव्हा dy ची व्हॅल्यू काढतो आपण तसं काय करायचं जसं x च्या वेळेस x चा कॉलम रिप्लेस केला तसंच या d मधून y काढता वेळेस y चा कॉलम रिप्लेस करायचं. y काढताना इथे x आहे 4 आणि 3 आणि y चा आहे 6 आणि 2 तर याला रिप्लेस करायचं 54 आणि 28 ने. हेच कॅल्क्युलेशन्स करू आपण. 4 × 28 मायनस 3 × 54 हे येणार आपल्याजवळ सोल्युशन्स येणार आपल्याजवळ 4 × 28 किती येणार सोल्युशन्स 4 × 28 येते आपल्याजवळ 112 आणि हे येते 3 × 54 हे येते आपल्याजवळ 162. किती येणार 162. हेच सोल्युशन्स काढताना दोघांचे साइन चेंज आहे. 162 मधून 112 गेल्यानंतर आपल्याजवळ उरते 50 आणि मोठं साइन आहे 162 तर किती येणार हे -150 किती येणार -50. तेच आपल्याजवळ आता d ची व्हॅल्यू काढलेली आहे dx ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि dy ची व्हॅल्यू काढलेली आहे. हे आपलं फायनल सोल्युशन्स नाही आहे. फायनल सोल्युशन्स काय आहे क्रॅमर्स रूलने आपल्याला सोडवायचं आहे. बाय क्रॅमर्स रूलने आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर त्यासाठी x ची व्हॅल्यू जेव्हा काढतो आपलं सोल्युशन्स आहे dx/d dx ची व्हॅल्यू आहे -16 आणि d ची व्हॅल्यू आहे -10. किती आहे -10. देन x येणार आपल्याजवळ मायनस प्लस देन x किती येणार 6 येणार. जसं x ची व्हॅल्यू काढली आपण तसंच आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे y ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेम प्रोसेस. y चा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ dy/d. देन dy ची व्हॅल्यू आलेली आहे -15 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे -10. देन y येणार मायनस गेट प्लस 10 5 50 हे येणार 5. y किती येणार 5. हेच दोन सोल्युशन्स आलेले आहे. हेच आहे सोल्युशन्स. द सोल्युशन्स आहे x आणि y. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ 6 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 5. हे दिलेल्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम आहे आपलं जशास तसं सॉल्व्ह केलेलं आहे. पहिल्या इक्वेशन्स मध्ये d ची व्हॅल्यू काढली त्याच्यानंतर dx ची व्हॅल्यू काढली त्याच्यानंतर dy ची व्हॅल्यू काढली आणि x आहे आपल्याजवळ x आहे 6 आणि y आलेला आहे 5. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती दिलेलं. पहिली इक्वेशन्स आहे आपल्याजवळ गिवन इक्वेशन्स आहे 2x + 3y = 2. ही पहिली इक्वेशन आणि दुसरी इक्वेशन्स आहे
एक्स मायनस 1/2 वाय इज इक्वल्स टू 1/2 इज इक्वल्स टू 1/2 इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे डी ची व्हॅल्यू काढायची. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स चा कोएफिशियंट आहे 2, त्याच्यानंतर y चा कोएफिशियंट आहे 3, त्यानंतर इथे x चा कोएफिशियंट आहे 1 आणि इथे y चा कोएफिशियंट आहे -1/2. हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे 2 मल्टिप्लाय बाय -1/2 देन मायनस हा फॉर्म्युला मधला, त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 3 हे सोल्युशन्स येणार आहे आपल्या जवळ दिलेला आहे सोल्युशन्स. हे सोल्युशन्स काढण्यासाठी काय आहे 2 आणि 2 दोन्ही कॅन्सल, इथे येणार आपल्या जवळ किती -1 मल्टिप्लाय बाय -1 हा मायनस इथचा, त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 3 येणार 3, देन आन्सर आलेला आहे आपल्या जवळ -4. डी ची व्हॅल्यू आलेली आहे -4. जसं आपण डी ची व्हॅल्यू काढली तसंच आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची अजून dx ची व्हॅल्यू काढताना x चा कॉलम कोणता आहे 2 आणि 1, याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्मनी. कॉन्स्टंट टर्म आहे 2 आणि 1/2 हे कॉन्स्टंट टर्म आहे, आणि y चं टर्म आहे 3 आणि -1/2. हे सॉल्व्ह करू आपण याला. 2 मल्टिप्लाय बाय -1/2, त्याच्यानंतर मायनस हा फॉर्म्युला मधला 1/2 मल्टिप्लाय बाय 3. हेच सोल्युशन्स येणार -2, हे 2 दोन्ही कॅन्सल, हे येणार -1 मायनस किती येणार 1 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल्स टू 3/2. हे आहे, याला क्रॉस मल्टिप्लाय करा, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. 2 मल्टिप्लाय बाय -1 -2 देन 1 मल्टिप्लाय बाय -3 देन 1 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 2. हे सोल्युशन्स येणार आपल्याजवळ -5/2. हे आलेलं आहे dx ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आलेली आहे dx ची व्हॅल्यू -5/2. जसं आपण dx ची व्हॅल्यू काढलेली आहे, तसंच dy ची पण व्हॅल्यू काढायची. dy दिलेलं dy ची व्हॅल्यू काढताना काय करायचं, जसं x चा कॉलम आपण x च्या वेळेस रिप्लेस केला, आता y चा कॉलम रिप्लेस करायचं. हे आहे x चा कॉलम 2 आणि 1, y चा कॉलम या ठिकाणी रिप्लेस करायचं 3 आणि -1/2 च्या ठिकाणी 2 आणि 1/2 किती येणार 2 आणि 1/2. हेच करा कॅल्क्युलेशन्स. हे 2 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर येणार आपल्या जवळ 2 गेट कॅन्सल, देन 1 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2 -2 हे येणार -1. dy इज इक्वल्स टू आला आपल्या जवळ -1. डी ची व्हॅल्यू आलेली आहे -4, dx ची व्हॅल्यू आलेली आहे -5/2 आणि देन dy ची व्हॅल्यू आलेली आहे -1. dy ची व्हॅल्यू आलेली आहे -1. हे आपलं फक्त सोल्युशन्स कशाचं आहे dx आणि dy चं. आपलं फायनल सोल्युशन्स आलेलं नाही आहे. फायनल सोल्युशन्स आणण्यासाठी आपण काय करतो, x बाय क्रॅमर्स रूलनी व्हॅल्यू काढताना x इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे dx अपॉन d, देन dx किती आहे आपल्या जवळ -5/2 अपॉन मध्ये d किती आहे -4. किती आहे -4. हेच आपण सॉल्व्ह करण्यासाठी x जेव्हा आपण सॉल्व्ह करतो इथं काही नाही म्हणजे 1 आहे. याला जर आपण सॉल्व्ह करायचं असेल तर x इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ हे -5/2 जशाला तसं. याला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन्सला याला उलट करायचं, किती येणार -1/4 मायनस गेट प्लस, देन हे येणार आपल्या जवळ 5 मल्टिप्लाय बाय 1 5, 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल्स टू 8. हे x ची व्हॅल्यू आलेली आहे. कशाची व्हॅल्यू आलेली आहे x ची व्हॅल्यू आलेली आहे 5/8. देन आता नेक्स्ट आहे y ची व्हॅल्यू काढण्यासाठी y इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे आपल्या जवळ dy अपॉन d, देन dy चं सोल्युशन्स किती आहे -1 आणि d किती आहे -4. हे d ची व्हॅल्यू मायनस गेट प्लस y इज इक्वल्स टू किती येणार आपल्या जवळ 1/4. y इज इक्वल्स टू 1/4. हेच आहे आपलं सोल्युशन्स. काय आहे सोल्युशन्स, द सोल्युशन्स आर, काय लिहायचं शेवटी लिहायचं द सोल्युशन्स आर. x ची व्हॅल्यू आलेली आहे x आणि y, हे सोल्युशन्स आहे. x ची व्हॅल्यू आली आहे 5/8, देन y ची व्हॅल्यू आली आहे 1/4. हेच आपलं या इक्वेशनचं सोल्युशन्स असणार आहे. दिलेलं जर व्हिडिओ आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.